हॅलो. आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये श्री रवळनाथ प्रसन्न असं हे तोरणपट्टी तयार केलेली आहे. ती कशी तयार करायची ते बघणार आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये. एक ताईंची रिक्वेस्ट होती एका ताईंची. त्यांनी रवळनाथ प्रसन्न म्हणून तोरणपट्टी विचारलेली होती. तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये श्री रवळनाथ प्रसन्न हे कसं लिहायचं क्रोशेटमध्ये ते बघणार आहे. ही अशी पट्टी तयार करून झालेली आहे आपली इथे. तर आपण आता इथे सुरुवात करू. आता इथे आपण सुरुवात करणार आहे. तर आता इथे ही जी पट्टी तयार केलेली आहे, याचं आपण 3 फुटाचं माप घेतलेलं आहे. तुम्हाला जर त्याच्या आणखी माप वाढवायचं असेल, तर हे जे आपण लाईन केलेलं आहे व्हाईट कलरच्या, हे पांढऱ्या ज्या लाईन आहे क्रोशाच्या, हे 2 सोडलेल्या आहे इथे. याचं माप वाढवायचं इथे. इथे 2 परत त्याच्यानंतर 2 असं तुम्ही वाढवून तुमच्या मापाचे हिशोबाने पट्टी वाढवू शकता. म्हणजे पट्टीचं माप वाढवू शकता. आता हे मी 3 फुटाचं माप घेतलेलं आहे इथे. कारण सगळ्यांचे दरवाजे काही असे 3 फुटाचे नसतील. तर ज्यांना माप वाढवायचं असेल त्यांनी इथे सुरुवातीला 2-2 फुटाने माप 2-2 लाईन वाढवून माप वाढवून घ्यायचं. इकडे पण तसंच करायचं. आता आपण हे कसं तयार करायचं ते बघणार आहे. आता इथे हे 2 कलर घेतलेले आहे मी, लाल आणि पांढरा. तुम्हाला जो कलर कॉम्बिनेशन हवा असेल, जो कलर वापरायचा असेल तो कलर तुम्ही इथे वापरू शकता. साधी लोकर घेतलेली मी इथे. तुम्हाला जसं लोकर कलर घ्यायचा असेल केशरी, हिरवा, लाल. आता मी इथे लाल आणि पांढरा लोकर घेतलेली आहे आणि सुई घेतलेली इथे 12 नंबरची. 12 नंबरची सुई वापरलेली आहे मी इथे आणि ह्या पट्टीसाठी मला 50 ते 60 ग्रॅम लोकर लागलेली आहे. फक्त पट्टी बनवलेली आहे आपण, त्याच्या खाली काहीच बनवलेलं नाही आहे. फक्त पट्टी कशी बनवायची ते बघणार आहे आपण. चला आता तर सुरू करू आपण. तर सुरुवात आपण इथे स्लिप नॉट टाकून करणार आहे. ही अशी या पद्धतीने. अशी स्लिप नॉट टाकून घ्यायची. आणि आता चेन घेणार आहे आपण. 24 चेन घ्यायच्या आपल्याला या. आता इथे इथे या 24 चेन घेतलेल्या आहे मी आणि त्याच्यावरती 2 एक्स्ट्राच्या घ्यायच्या. आणि आता ह्या 2 चेन सोडून आपण 24व्या चेनमध्ये डबल क्रोशा टाकणार आहे. या 2 सोडून द्यायच्या. 24व्या डबल क्रोशा. 3चा 2, 2चा 1. हे असं आपण पूर्ण आता या चेन खांब विणून घेऊ. डबल क्रोशा करू येते प्रत्येक याच्यावर. पहिली रो कंप्लीट करून घेऊ आपण डबल क्रोशाची. आता आपण इथे पहिली रो एक तयार करून घेतलेली आहे. 24 खांब घेतलेले आहे आपण हे. अशाच पद्धतीने आपण इकडे परत शेवटी 2 चेन घ्यायच्या. वापस फिरायचं उलट साईडने आणि परत आपण ही रो कंटिन्यू करणार आहे. म्हणजे असेच 24 खांब परत घ्यायचे. आता 2 रो कंप्लीट करून घेते मी. आता आपल्या इथे 2 रो कंप्लीट झालेले आहे. डबल क्रोशा घेतलेला आहे आपण. 2 रो तयार करून घेतलेले आहे. त्याच्यानंतर आपण इकडे 2 चेन घेऊ. परत वापस सरळ बाजूने येणार आहे. ही जी लाईन आहे आपली ही सरळ बाजू आहे. लाईन दिसते ही सरळ बाजू आहे आणि ही उलट बाजू आहे याची. ते लक्षात ठेवायचं. आता आपण सरळ बाजूने आलेलो इकडे. तर सरळ बाजूने आपण आधी आधी अगोदर आपण हे 5 खांब विणणार आहे आपण.
आता आपण हे 5 खांब विणून घेतले. आता आपल्याला लावायचं आहे लाल कलर. आता ही लाल कलरची लोकर घेतली आपण इथे. याला अगोदर स्लिप नॉट टाकून घ्यायची एक अशी, आणि इथे आता आपल्याला हे जोडायचे. तर आपण हे लूप याच्यामध्ये टाकून घेणार आहे इकडे. आता हे असं आपण इकडे टाकून घेतलेलं आहे. ही व्हाईट लोकर घट्ट करून घ्यायची आणि ह्या दोरा इथेच ठेवायचा. पांढरा जो आपला व्हाईट लोकर आहे ही इथेच ठेवायची. आणि आता इथे आपण डबल क्रोशा करणार आहे. पुढे आपण आता हे 14 खांब घेणार आहे लाल कलरचे. आता आपण इथे सुरुवातीचे 5 खांब विणले व्हाईट कलरने, आणि आता लाल कलरची लोकर लावलेली आहे, आणि पुढचे 14 खांब विणायचे आपले लाल कलर. आणि हा जो व्हाईट कलरची लोकर आहे आपली, ही इथेच ठेवायची सोबत इथे अशी, आणि ती सोबत घेत आपण इथे पुढचे 14 खांब विणून घेणार आहे. हे असं लोकर सोबतच ठेवायची, म्हणजे पुढचे आपल्याला जेव्हा शेवटचे 5 खांब विणायचे तेव्हा ती लोकर शेवट लागणार आहे आपण. हे आपण लाल कलरने 14 खांब विणून घेणार आहे. आपण जे तोरणावर नाव टाकलेलं आहे श्री रवळनाथ, ही सुरुवात आहे आपली. ही श्रीच्या अगोदरचे जे 2 लाईन आहेत आपल्या, त्या तयार करतोय आपण इथे आता. हे आपण असं 14 खांब हे लाल कलरने विणून घ्यायचे अशी, या पद्धतीने. आणि हे शेवटचे 5 परत ही व्हाईट कलरने विणून घ्यायचे. आता आपण इथे लाल कलरचे आपले खांब तयार झालेले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14, पण हे 14 खांब विणून घेतलेले. आता ही जी लाल लोकर आहे आपण, ही लाल लोकर मागे ठेवायची. ही आपली सरळ बाजू आहे. ही जी लाईन दिसते ही सरळ बाजू आहे, आणि ही उलट बाजू आहे. ही लाल लोकर किंवा ही उलट्या साईडनेच मागे सोडायची. आता ही लाल लोकर आपण इकडे मागे इकडे सोडून देऊ, आणि पुढचे हा जो दोरा आपण आणलेला होता पांढऱ्या कलरचा, या लोकरने पांढऱ्या लोकरने आपण पुढचे पांढरे खांब विणून घेणार आहे. हे असं विणून घ्यायचं, आणि हे इथे घट्ट करून घ्यायचं. तर हे 5 खांब उरलेले आपण विणून घेऊ इथे. असं झालं. त्यानंतर परत 2 चेन घ्यायच्या, परत वापस उलट बाजूने फिरायचं, आणि हे जे 5 खांब आहे हे विणून घ्यायचे. आता आपले लाल ज्या 2 लाईन होत्या त्या 2 पैकी एक लाईन आपली तयार झालेली आहे लाल कलरची. आता इथे मध्ये आपण एक व्हाईट कलरची एक रो येईल आपली. तर हे आपली ही पूर्ण रो आता हे इथे व्हाईट कलर येणार आहे. पण हा जो लाल दोरा आहे आपला, ही जी लाल लोकर आहे ही आपल्याला सोबत घ्यायची इथे. लोकर अशी इथे सोबत ठेवायची विणताना, कारण आपल्याला तिकडून डाव्या साईडने जेव्हा वापस विणत येऊ आपण, तेव्हा
डार्क कलरने सुरुवात करायची, म्हणून मग ही डार्क कलरची लोकर इथे सोबत ठेवायची अशी. हे आपण एवढं पूर्ण करून घेऊ. आपण जिथपर्यंत लाल विणलेलं आहे तिथपर्यंतच ही लोकर सोबत ठेवायची. 14 खांब घेतलेले आपण लाल कलरचे. 14 पर्यंतच आपण ही लाल लोकर सोबत विणत घेणार आहे. आता आपण इथपर्यंत हे विणत घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर लाल कलरची जी लोकर आहे आपली ती इकडे सोडायची या साईडला. ही उलट बाजू आहे, इकडच्या साईडने सोडायची. आणि आता पुढचे जे खांबे आपले ते व्हाईट कलरचे ते विणून घ्यायचे. या 2 लाल रेषा आहे आपल्या सुरुवातीला श्री लिहायच्या अगोदर. त्याच्यातली एक लाल रेष आपण तयार केली आणि त्याच्यानंतर एक व्हाईट कलरचा गॅप घेतलेला आहे. हे आपण शेवटचा खांब इथे विणून घेतला. नंतर परत वरती 2 चैन घ्यायच्या, वापस उलट फिरायचं. अशा पद्धतीने आपले हे लाईन तयार झालेली. आता याच पद्धतीने आपण परत 5 खांब विणायचे लाल कलरचे आणि परत 5 खांब विणायचे व्हाईट कलरचे आणि ही लाल लोकर इथे विणत घ्यायची सोबत आणि 14 खांब आपले लाल कलरने विणत घ्यायचे. म्हणजे हे 2 लाईन आपण इथे तयार करून घेऊ. आता हे 5 खांब आपण व्हाईट कलरने विणत घ्यायचे. पाच विणून झाले आपले आता इथे. त्याच्यानंतर परत हा दोरा सोबतच ठेवायचा व्हाईट कलरचा आणि हा लाल कलर आपण लोकर आहे ती विणत घ्यायची आता वरती. हे आता इथून आपण लाल सुरुवात केलेली आहे, इथून आपण इथे हा खांब लाल कलरचा सुरू करू. व्हाईट कलरची लोकर सोबत ठेवायची त्याच्या असं या पद्धतीने. म्हणजे लोकर कुठेही तोडायचं काम नाही आपल्याला, अशी लोकर सोबतच ठेवायची. आता परत लाल कलरने आपण 14 खांब विणत घेणार आहे. आता आपण इथे हे 14 खांब विणून घेतलेले. आता परत ही लाल कलरची लोकर मागे सोडायची आणि व्हाईट कलरने पुढचे खांब विणायचे. पण याच्यानंतर ह्या 2 लाईन अशा कंप्लीट झालेल्या आहे. त्याच्यानंतर परत ह्या 2 व्हाईट कलरच्या करायच्या आपल्याला. या जशा 2 पांढऱ्या विणल्या आपण तशा या 2 पांढऱ्या इथे वरती विणत घ्यायच्या. तर हा जो लाल कलरचा दोरा आहे आपला हा इकडेच राहू द्यायचा आता या बाजूने उलट साईडने. आणि 2 व्हाईट कलरच्या रो विणून घ्यायच्या. 2 लाईन करून घेऊ आता व्हाईट कलरने. लाल कलरचा दोरा इकडेच राहू द्यायचा आपल्याला. आता हे आपण 2 लाईन इथे कंप्लीट करून घेतलेल्या आहे. या व्हाईट कलरच्या 2 घेतल्या आणि परत इकडे 2 रेषा झाल्यानंतर परत व्हाईट कलरच्या 2 रेषा घेतलेल्या, म्हणजे 2 रो तयार करून घेतले. आता आपण इथे 2 चेन घेऊन वापस उलट साईडने येणार आहे. आता हा जो लाल कलरचा दोरा आपण उलट साईडने सोडलेला होता तो परत इथे वरती घ्यायचा आपल्याला 5 खांब विणल्यानंतर. आता अगोदर हे सुरुवातीचे 5 खांब विणून घेऊ आपण. वरती 5 आणि खाली 5 असे 5-5 खांब सोडलेले आपण सुरुवातीला आणि शेवट. हे 5 झाले आपले.
लाल कलरचा दोरा फक्त आपण इथे सोबत विणत घ्यायचा आहे. लाल कलर लावायचा नाहीये, फक्त आपण सोबत इथे विणताना घेणार आहे त्याला. आपल्याला तो पुढे हवा आहे म्हणून त्याला इथूनच आपण वर घेतोय. आणि हे 8 आणखी व्हाईट कलरचे विणून घेतोय. पहिले 5 विणले, आता परत पुढचे 8 खांब. तर आपण इथे हे व्हाईट खांब विणून घेतलेले, 13 खांब विणलेले आपण हे व्हाईट. हे सुरुवातीचे 5 आणि हे नंतरचे 8. हे लाल लोकर आपण इथे वरती उचलून घेतलेली आणि सोबत विणत घेतलेले. आता आपण श्री लिहायला सुरुवात करणार आहे. तर श्रीसाठी आता ही लाल कलरच्या लोकरने आपण खांब टाकणार आहे. 2 खांब टाकायचे आपल्याला आणि ही व्हाईट लोकर सोबतच ठेवायची. आता इथे 2 खांब टाकायचे आपण लाल कलरचे. हे 2 टाकले. परत ही लोकर इकडेच ठेवायची, उलट बाजू आहे आपली. आणि परत सोबत घ्यायची ती लोकर ह्या बाजूने आणि परत 2 व्हाईट घ्यायचे. पांढरे आणि परत 2 लाल लोकर सोबत ठेवायचे आहे दोन्ही. असं ओढून घ्यायचं इथे, जवळ येतात मग ते. 2 लाल असं 2 लाल घेतले, 2 पांढरे आणि 2 लाल असं विणलेलं आपण त्यात. आणि जे आपण खालचे जे 5 आहेत ते व्हाईट कलरचे विणायचे. आता ही जी लाल लोकर आहे ती इकडे ठेवायची उलट साईडने, सरळ बाजूने तिकडने ठेवायची, इकडे उलट साईडने ठेवायची. ते समोर ठेवलं. आता ही पुढचे उरलेले 5 खांब आपण व्हाईट कलरचे असं ओढून घट्ट करून घ्यायचं थोडस. परत 2 चेन घ्यायच्या आणि उलट फिरायचं. असं 2 लाल 2 व्हाईट असे घेतलेले आपण. आता परत जे 5 सोडलेले आपण ते 5 परत खांब विणून घ्यायचे सरळ. हे आपण 5 खांब विणून घेतलेले. 5 नंतर आपण परत हे 2 लाल घेतले होते सुरुवातीला, त्याच्यावर परत खांबावर खांब घ्यायचे. 2 लाल परत एकदा. परत हे 2 व्हाईट. परत 2 लाल घ्यायचे. असं लोकर सोबतच ठेवायची ही. हे परत
2 पांढरे घ्यायचे, 2 व्हाईट कलर. आणि 4 आपण लाल कलरचे घेणार आहे खांब, डबल क्रोशा. हा घ्यायचे आपल्याला आता हे लाल लाल कलरचे खांब. सहा लाल. हे असं आपण घेतलेलं आहे सेकंड रोला. हे लालवर लाल घेतले आणि इकडे 2 व्हाईट टाकलेले मध्ये आणि हे 6 घेतलेले लाल कलरचे. आणि त्याच्यानंतर आपण याच्यावरती व्हाईट कलर ठेवणार आहे. हे पुढचे व्हाईटने विणून घ्यायचे. परत 2 चेन घेऊन बस उलट साईडने घ्यायचं. आता इथून पुढे स्किप न करता बघा, कारण प्रत्येक वेळेस आपल्याला लोकर चेंज बदलवत घ्यायची आहे. आता आपण हे सुरुवातीचे 5 म्हणून घ्यायचे. पाच विणले आपण सुरुवातीचे. आता आपण हे 5 विणले सुरुवातीचे जे होते ते. आणि त्याच्यानंतर आता हे लाल कलर घ्यायचा आहे. लाल कलरचे 2 खांब. हे 2 आणि व्हाईट कलरचे 2 घ्यायचे आहेत. 6 घेतले आपण मागच्या रोला. आता ह्या रोला आपण 2 लाल, 2 पांढरे, दोरा सोबत घेतच राहायचा हा. दोरा इकडे, परत 2 लाल, परत हे 2 पांढरे घ्यायचे. एकच हे 2 लाल, 2 पांढरे, 2 लाल. आता इथे एकच व्हाईट कलरचा घ्यायचा आहे. आता 2 घेतले होते आपण मागच्या रोला. आता ह्या रोला आपण एकच व्हाईट कलर घेतोय. एक व्हाईट आणि पुढचे 2 लाल घ्यायचे. आता
जे या लालवर एक पांढऱ्यावर एक लाल कलरचा खांब. दोन लाल मधल्या एका लालवर लाल कलरचा खांब. येस. त्यानंतर परत दोन व्हाईट घ्यायचे. या लाल मधला एक खांब, त्याच्यावर व्हाईट कलरचा खांब. खांबावर खांब घ्यायचे बरोबर. येस. परत इकडे खाली दोन लाल घ्यायचे. व्हाईट वर एक, लाल वर एक. असे इथे दोन लाल घेतले आणि पुढचे व्हाईट घ्यायचे सगळे. डोकर इकडेच ठेवायची. आता हे लोकर आपण लाल कलर इकडे सोडायचा आणि पुढचे जे येते व्हाईट विणून घ्यायचे. दोन शाखा घेऊन वापस इकडे. अशा पद्धतीने आपण सुरुवात करतोय श्री लिहायला. इथे आपण सुरुवातीचे जे श्रीची सुरुवात आहे ती केलेली इथे अगोदर. त्याच्या पुढे बघू आपण कसं करायचं तो. आपण इथे पुढे कसं विणायचं ते बघतोय. त्याच्यानंतर दोन चेन घेऊन आपण वापस उलट्या सरळ बाजूने आलो. हे 5 विणले. आता आपण हा एक व्हाईट घ्यायचा आहे आणि हा लाल, त्याच्यावर पण व्हाईट घ्यायचं आहे. आता 5 नंतर हा 6वा एक व्हाईट कलरचा खांब आणि हा एक 7वा. अशा आपण 7 व्हाईट कलरचे खांब घेतलेले आणि आता याच्यावर लाल कलरचा खांब घ्यायचा. आपण आज लाल दोरा मागे सोडलेला होता, लाल कलरची लोकर. आता एका लालवर आपण लाल कलरचा खांब घेतोय. आणि हे इथे व्हाईटवर आणखी एक लाल, म्हणजे पुढे पुढे सरकतोय आपण दोन दोन खांब. हे दोन घेतले. आता परत इथे दोन व्हाईट घ्यायचे. हे दोन व्हाईट घेतले आणि आता इथून वरती आपण
लाल खांब घ्यायची. आता इथपर्यंत म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 कलरचे आपण लाल खांब घेणार. हा दोरा इथेच ठेवायचा मध्ये, म्हणजे आपल्याला दोरा सोबतच ठेवायचा विणताना. आपण आता इथे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 कलरचे खांब घेतलेले आहे. तर ही लोकर आपण इथेच ठेवायची मागे आणि सोबत नाही घ्यायची तिला विणत. इकडे मागेच ठेवायची बॅक साईडला अशी. आणि पुढची खांब व्हाईट कलरची घ्यायची. आपली 5 व्हाईटच घ्यायची. 2 चेन घेऊन वापस मागे करायचं. परत हे 5 रिपीट. तर हे आपण 5 घेतले आणि आता हे जे 4 होते, 6 खांब होते आपले. 6 मधले 6 मध्ये आपण 4 विणतोय पांढरे. हे 1, 2, 3, 4. हे 4 आपण व्हाईट घेतोय. ही लाल कलरची लोकर सोबत घ्यायची आता आपल्याला इथे वरती. हे आपण टोटल 9 खांब विणलेले इकडे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. हे 9 विणलेले आहेत. आता हे 2 लाल घ्यायचे आपल्याला. लोकर मध्ये ठेवायची आणि हे 2 लाल घ्यायचे. 2 लाल घेतले. आता आपण इथे हे 3 व्हाईट कलरचे घेतले आणि आता इथे ह्या व्हाईट खांबावर एक लाल आणि या लालवर एक लाल, असे 2 लाल कलरचे खांब घेणार आहे आपण. डबल क्रोशा करूया आपले. मी 2 घेतले आपण आणि आता हे पुढचे व्हाईट सगळे. ही लोकर इकडेच राहू द्यायची मागच्या साईडला. उलटी बाजू आपली उलट साईडनेच ही लोकर ठेवायची, पुढे ठेवायची नाही. आता हे पुढचे आपले जे खांब आहे ते व्हाईट कलरचे पूर्ण. आता हे पूर्ण व्हाईट कलर करून घेऊ. आता हे आपण इकडे पूर्ण खांब घेऊन घेतलेले उरलेले. परत 2 चेन घ्यायच्या, वापस उलट फिरायचं. आणि परत हे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि हा एक 9. हा पण खांब घ्यायचा. त्याच्यामध्ये व्हाईट कलरचे 9 खांब घ्यायचे आपण. तर हे 9 आपण व्हाईट कलरचे खांब घेतलेले. त्याच्यानंतर
2 लाल घ्यायचे. करून घ्यायचं. 2 लाल घेतले. परत आता 2 व्हाईट घ्यायचे. हे 2 व्हाईट. तर इथे आपण हे लाल 2 लाल खांबवर परत 2 लाल खांब घ्यायचे. हे 2 लाल घेतले आपण. त्याच्यानंतर हे 2 व्हाईट घ्यायचे. लाल दोरा सोबतच ठेवायचा आपल्याला आता. 2 व्हाईट. आणि आता इथे 2 लाल इथे. लाल घेतले. आता हे वरचे आपले व्हाईट 5. हा दोरा आपण इकडे मागे ठेवायचा आहे उलट्या साईडला. हे 2 लाल घेतले आपण. आता हा दोरा सोबतच ठेवायचा आहे लाल कलरचा. आता पुढे आपण 5 व्हाईट कलर विणणार आहे. पण दोरा आपण 4 खांबापर्यंतच सोबत घ्यायचा आहे. पण 5 विणणार आहे. लाल दोरा सोबत घेतोय आपण कारण आता आपण इथे श्रीची जी विलांटी आहे ती टाकणार आहे. आता 2 3 हे 4. आपण 4 खांब वाईट घेतलेले पण आपण सोबत लाल दोरा ठेवलेला इथे विणत आणलेला आहे. आता हा मागे इकडे मागे सोडायचा आणि हा जो 5वा खांब आहे आपण लाल दोरा सोबत न विणता 5वा खांब विणायचा. आता हे असं मागच्या साईडला 1 2 3 4 4 खांबांपर्यंत हा लाल दोरा सोबत विणत आणलेला आहे आणि 5वा खांब विणताना त्याला घेतलेला नाही सोबत. आता हे वरती 2 चेन घेऊन वापस उलट फिरायचं आणि आता इथे आपण पहिला खांब व्हाईट कलरचा. आता लाल कलरचा दोरा आपण वर घेतोय. हा जो लाल आहे तो खांब टाकायचा ना व्हाईट दोरा सोबत ठेवायचा आपण. आपण लाल कलरचे 2 खांब विणणार आहे. एक आणि हा पुढचा. आता आपण इथे हा एक खांब व्हाईट विणून घेतला आणि मग लाल दोरा वर घेतला आणि इथून आता आपण
लाल कलरचे खांब घेणार आहे. आता ही पूर्ण आपली जी लाईन आहे, ती लाल कलरने विणत घ्यायची आहे आपल्याला. शेवटचे 5 खांब सोडून फक्त आपण आता हे बाकीचे सगळे खांब लाल कलरचे घेणार आहे. आणि व्हाईट कलरची जी लोकर आहे ती सोबत विणत घ्यायची आहे आपल्याला. कारण आपल्याला शेवटचे जे 5 खांब आहे ते व्हाईट कलरने विणायचे आहे. ही लोकर अशी मध्येच ठेवायची विणताना इकडे. आता आपण इकडे शेवटचे जे 5 आहे ते व्हाईट कलरने विणायचे. हे आपण पूर्ण रो ही अशी लाल कलरने विणून घेतलेली आहे, लाल खांब. आता आपण इथे दोरा इकडेच ठेवायचा आहे आणि शेवटचे जे 5 आहेत ते व्हाईट विणायचे. 1, 2, 3, 4 आणि 5. लोकर इकडे मागे राहू द्यायची. लोकर आपण जी लाल लोकर सोडतोय ती सोडून आपण जेव्हा सोडतो तेव्हा पाहून घ्यायचं उलट्या साईडनेच लोकर बॅक साईडलाच ठेवायची. चुकून सरळ बाजूने जर राहिली तर मग ते ॲडजस्ट नाही होत. तर हे आपण शेवटचे 5 पण विणून घेऊ. 2 चैन. हे असं आपण हे बघा हे असं आपण एक सरळ रेष इथे पूर्ण विणून घेतलेली. परत हे 5 खांब आपण विणून घ्यायचे आणि इथे लालच्या ऐवजी आपण व्हाईट कलरची रो कंप्लीट करणार आहे इथपर्यंत. आता आपण हे 5 खांब विणून घेतलेले आहे आणि आता वरती आपल्याला इथपर्यंत विणत घ्यायचे. 17 खांब विणायचे आपल्याला. पण आता हे 5 खांब विणल्यानंतर आपण हा जो लाल कलरचा दोरा आहे, ही लाल लोकर सोबत विणत घ्यायची. असं डबल क्रोशा घ्यायचा. लाल लोकर सोबत ठेवलेली आहे विणताना. कारण ते आपल्याला वरती लाल कलर लावायचा आहे म्हणून. तर हे फक्त सोबत घ्यायची ती लोकर. ते वरचे खांब आपण विणत घेऊ. व्हाईट कलरने विणतोय फक्त जी लाल लोकर आहे ती सोबत विणत घेतोय आपण खाली आतमध्ये. कारण वरती आपल्याला लाल कलर लावायचा आहे. आपण दोरा कुठे तोडत नाहीये म्हणून आपण हे असं विणताना सोबत घेतोय. हे बघा आता आपण इथपर्यंत आलेलो आहे. 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17. आपण 17 व्हाईट कलरचे खांब विणलेले आहे. पण आपण हा जो लाल कलरचा दोरा आहे हा सोबत इथे विणत आणलेला आहे. त्याच्या पुढे आपण 17 झाल्यानंतर 2 लाल विणायचे.
2 लाल, परत 2 पांढरे. दोरा हा लाल दोरा मध्ये मध्ये ठेवायचा आहे. 2 पांढरे, 2 व्हाईट नंतर परत 2 लाल. 2 लाल, 2 लाल, 2 व्हाईट, 2 लाल आणि हा जो शेवटचा आहे, शेवटचा आपण व्हाईट विणायचा आहे. सरळ उलट बाजू पाहून घ्यायची. ही लाइनिंगची बाजू आपली सरळ आहे. आता हा दोरा आपण लाल कलरचा मागे टाकायचा उलट बाजूला आणि शेवटचा जो खांब आहे आपला तो व्हाईट कलरने विणायचा. चेन घ्यायच्या, वापस उलट फिरायचं. 2 चेन घेऊन आपण वापस उलट बाजूने आलेलो. असं अक्षर तयार होतंय आपलं. तर आपण परत उलट बाजूने आल्यावर हा जो व्हाईट एक खांब आहे आपला 5वा, त्याच्यावर पहिले व्हाईट खांब घेऊन घ्यायचा. एक व्हाईट घेतला आणि आता हा पुढची पूर्ण रो आपली ही लाल कलरची आहे. पण व्हाईट दोरा सोबत ठेवायचा आहे. आता ही पूर्ण रो इथून आपली व्हाईट कलर नाही इथपर्यंत. त्याच्यामुळे इथे पुढे पांढरं विणायचं आहे म्हणून मग हा व्हाईट कलरचा दोरा आपण सोबत ठेवणार आहे आता. आता ही पूर्ण रो इथे व्हाईट कलरची. व्हाईट कलरचा दोरा सोबत घेऊन आपण पूर्ण रो लाल कलरने विणत घेतोय. आता ही पूर्ण रो आपण इथपर्यंत लाल कलरने विणत घ्यायची आणि हे पुढचे जे 5 आहे शेवटचे ते आपण व्हाईट कलरने विणायचे. आता आपण इथपर्यंत लाल कलरच्या लोकरने डबल क्रोशा घेतलेला आहे. 18 खांब घेतलेले आपण हे आता. त्याच्यानंतर जे खाली 5 खांब उरलेले ते आपण ही लाल लोकर इकडेच राहू द्यायची इथे. ही सोबत नाही विणत घ्यायची आता आणि पुढचे जे 5 खांब आहे ते व्हाईट घ्यायचे. आता आपण हे 5 खांब विणून घेतलेले. परत हे वापस फिरायचं. परत हे 5 विणायचे आणि पाच विणले आपण आता.
त्याच्यानंतर आपण पुढे ही रो पूर्ण व्हाईट घ्यायची आपल्याला इथपर्यंत. इथपर्यंत. आता अगोदर आपण हा जो लाल दोरा आपण मागे सोडलेला आहे, हा आपल्याला सोबत विणत घ्यायचा आहे. कारण आपल्याला वरती लाल कलर लागणार आहे. तर आता इथे इथूनच याला सोबत आपण विणत घेणार आहे वरती. लाल कलरची लोकर सोबत घेतलेली विणताना. आता हे आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 हे जे 12 खांबे हे आपण व्हाईट कलरचे विणायचे. आपण हे इथे 12 खांब विणून घेतलेले. आता आपण लाल लोकर सोबत आणलेली होती विणत, त्याचे 2 खांब विणायचे इथे. हे 2 विणले. आता ही इथेच लाल लोकर इकडेच राहू द्यायची आहे आणि वरचं व्हाईट विणायचे आपले 5. आता आपण हे वरचे 5 विणून घेतलेले आणि हे आपले असं श्री हे अक्षर पूर्ण कंप्लीट झालेले. या पद्धतीने. त्याच्यानंतर आपण वापस येताना इकडने ही रो पूर्ण व्हाईट कलरची घ्यायची आहे. आता आपण हे अक्षर कंप्लीट केलेलं आहे. त्याच्यानंतर फक्त आपण इथे व्हाईट कलरने पूर्ण हे खांब विणायचे इकडे आणि परत उलट बाजूने आणखी एक रो करायची. म्हणजे व्हाईट कलरच्या 2 रो आपण इथे कंप्लीट करून घेऊ. हे अक्षर असं इथे तयार झालेलं आहे. हे पहा आता आपण इथे या 2 रो कंप्लीट करून घेतलेल्या आहे. ही एक आणि ही एक. फक्त आपण याच्यात एक काय केलेलं आहे, हा जो लाल कलरचा दोरा आहे आपण हा वरती सोबत आणलेला आहे फक्त इथेच. ही जी लाईन आहे आपली त्याच्यासोबत फक्त एक खांबापुरतं आपण वरती त्याला सोबत घेतलेलं आहे. विणलेलं नाहीये, फक्त सोबत ठेवलेलं आहे इथे. या ज्या 2 लाईन आहे, या रेष अक्षराची जी टोपी असते आपली, ती आपल्याला पुढे सुरुवात करायची म्हणून तो लाल कलरचा दोरा आपण असा इथे फक्त वर घेतलेला आहे सोबत विणताना. पण विणलेलं आपण खांब सगळे पांढऱ्या लोकरनेच आहे. सगळे डबल क्रोशे आहे. आता ह्या 2 रो आपल्या कंप्लीट झालेल्या आहे. असं आपलं हे श्रीचं अक्षर इथे पूर्ण तयार झालेलं आहे. आणि आता पुढचं आपण जे लिहायचे आहे श्री रवळनाथ, ते आता पुढचं जे अक्षर आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.